तर एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे। राज्यात तिकीट वाटपासाठी काँग्रेसकडून छाननी समिती बनवण्यात आलेली आहे। यामध्ये कितीही मोठा नेता असला तरी शिफारशीच्या आधारावर तिकीट वाटप नको असं सूचना ज्या आहेत त्या राहुल गांधींनी काँग्रेसच्या छाननी समितीला दिल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। आज राहुल गांधींनी दिल्लीमध्ये छाननी समितीची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी काही सूचना केलेल्या आहेत। त्या सूचनेमध्ये कितीही मोठा नेता असला तरी शिफारशीच्या आधारावर तिकीट वाटप नको असं जे आहे राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। तर कोणत्याही मोठ्या नेत्याचं नाव घेतलं तरी पक्षाच्या तगड्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं पाहिजे असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। कितीही मोठा नेता असला तरी केवळ त्याच्या शिफारशीच्या आधारे तिकीट द्यायचं नाही अशा सूचना देखील राहुल गांधींनी दिलेल्या आहेत। बाहेरून येणारा नेता केवळ तो जिंकू शकतो, त्याच्याकडे संपत्ती आहे या आधारावर तिकीट देऊ नये असं देखील राहुल गांधींनी म्हटलंय। पक्षाच्या नेत्याकडे विजयाची शक्यता असेल तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे अशा सूचना देखील राहुल गांधींनी दिल्या। भ्रष्टाचार गंभीर गुन्हे दाखल असतील तर त्याला तिकीट मिळू नये असं देखील यावेळेला राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। पक्ष सर्वेही करत आहे, त्यामुळे आम्ही तुमच्या तपासून जे आहे ते मिळालेलं नाव आणि सर्वेक्षणातलं नाव जुळवू आणि त्यांना तिकीट देण्यात येईल असं देखील राहुल गांधींकडून सांगण्यात आलं।